उदयपूरच्या एका हॉटेलमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं गेलं होतं आणि निमित्त होतं की एका IT कंपनीच्या CEOचं बर्थडे आणि नवीन वर्षाचं स्वागत या निमित्ताने ती पार्टी ठेवण्यात आली होती. त्यामुळे IT कंपनीचे सगळे जे काम करणारे वर्कर्सपासनं सगळ्या लोकांना तिथे इन्व्हाइट करण्यात आलं होतं आणि पार्टीचं वातावरण खूप आनंदी होतं, उत्साही होतं आणि वरपासून खालीपर्यंत सगळ्या लोकांना तिथे बोलावण्यात आलं होतं आणि सगळे तिथे गेले पण होते. 9 वाजता एक महिला मॅनेजर जाऊन पोहोचली आणि तिने सुद्धा पार्टीचा आनंद घेतला. पण त्यानंतर तिच्यासोबत जे झालं ते कधीच ती आयुष्यभर विसरू शकणार नाही. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या YouTube चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती राजस्थानच्या उदयपूर या ठिकाणची. इथे एका हॉटेलमध्ये शाही पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, कारण निमित्त होतं IT कंपनीचा IT कंपनीचा CEO त्याचा बर्थडे आणि नवीन वर्षाचं स्वागत, हे 2 निमित्त एकत्र करून पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे ती पार्टी अगदी खूप शाही अशी होती आणि सगळ्याच ऑफिसचा स्टाफला तिथे बोलावण्यात आलं होतं आणि सगळे तिथे आनंदाने गेले सुद्धा होते. 9 वाजता महिला मॅनेजर तिथे जाऊन पोहोचते आणि ती सुद्धा पार्टीमध्ये आनंदी उत्साही राहते. तिथे पार्टीमध्ये खाणं पिणं सगळंच होतं आणि सगळ्यांनी तिथे ड्रिंकसुद्धा केलेली होती. 1:30 वाजता पार्टी संपली आणि आता त्या महिला मॅनेजरला असं वाटलं की आता मला घरी जायला हवं आणि तिथल्या CEOने आणि काही स्टाफच्या लोकांनी कट रचला आणि तिला हे म्हटलं की तू आमच्यासोबत चल, आम्ही तुला घरापर्यंत सोडून देऊ. तर ती मुलगी संकोचली आणि ती म्हणाली नको, नाही यायचं मला, मी जाईल एकटी. पण CEO म्हणाला की अरे नको नको, आमच्यासोबत तर एक्झिक्युटिव्ह हेड शिल्पा ती सुद्धा आहे, तर तुला कम्फर्टेबल वाटेल आणि तू आमच्यासोबत येऊ शकतेस. तर त्या मुलीला असं वाटलं की हो मॅमला तर मी ओळखतेच आणि शिल्पा मॅम आणि तिचे हस्बंड हे दोघंही आहेत म्हटल्यावरती ती मुलगी निश्चिंत झाली आणि बँकेचे म्हणजे ऑफिसचे CEO सुद्धा तिथे असल्यामुळे तिला घाबरण्यासारखं असं काहीच वाटलं नाही. पण तरीही ती कुठेतरी संशयी होती आणि तिला जावं की नाही जावं असं वाटलं. पण तरीही ती मग शिल्पा मॅम असल्यामुळे ती बसली. गाडी पुढे पुढे चालू लागली. 1:30 वाजता तर पार्टी संपली, पण 1:45ला ते लोक जेव्हा तिथून निघाले तेव्हा गाडी ती भरकन अशी पुढे जायला लागली आणि एका दुकानाच्या समोर जाऊन ती थांबली. ते होतं धूम्रपानाचं दुकान आणि तिथून त्यांनी धूम्रपान करणाऱ्या वस्तू विकत घेतल्या आणि ते लोक परत गाडीमध्ये येऊन बसले. त्या मुलीला जबरदस्तीने त्यांनी धूम्रपान करायला लावलं आणि सगळ्यांनी मिळून तिथे त्यांनी धूम्रपान केलं. ती मुलगी त्या धूम्रपान करण्याच्या साहित्यामध्ये म्हणजे त्या सिगारमध्ये अंमली पदार्थ सुद्धा असतील, त्यामुळे त्या मुलीचं स्वतःवरचं संतुलन हे बिघडायला लागलं. अंमली पदार्थाचा अतिरेक झाला, त्यामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली आणि थोड्याच वेळात तिची तब्येतसुद्धा बिघडायला लागली. तिला जेव्हा जेव्हा थोडी शुद्धीवरती यायला लागली तेव्हा तेव्हा तिला इंजेक्शन्स द्यायला लागले आणि ती परत बेशुद्ध व्हायला लागली. तिच्यासोबत काहीतरी वाईट होत आहे हे तिला जाणवत होतं, कारण ती जेव्हा शुद्धीवर यायची तेव्हा तिला हे जाणवायचं की तिच्यासोबत काहीतरी वाईट होत आहे आणि जेव्हा ती शुद्धीवर यायची तेव्हा तिला इंजेक्शन्स द्यायचे आणि ती बेशुद्ध होऊन जायची. पण तिला हे कुठेतरी असं वाटलं की तिच्यासोबत काहीतरी वाईट होत आहे. ही
म्हणजे घटना जी आहे ती 1:45 जी सुरू झाली ती 5 वाजतापर्यंत सुरूच राहिली. आणि तिथे जी शिल्पा मॅम होती, तिचे हजबंड गौरव होते आणि कंपनीचे CEO जे होते, ह्या तिघांनी मिळून तिच्यासोबत सगळ्यांनी अत्याचार केला आणि सकाळी 5 वाजता तिला तिच्या घराच्या जवळ अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये सोडून दिलं आणि ते तिथून निघून गेले. ती मुलगी घरी आली कशी तरी आणि तिला वाटलं की तिच्यासोबत खूप वाईट झालेलं आहे आणि तिच्यासोबत अत्याचार झालेला आहे तिला जाणवलं. ती खूप आठवण्याचा प्रयत्न करीत होती, माझ्यासोबत काय झालेलं आहे. पण तिच्या शरीरामध्ये अंमली पदार्थाचं इतकं जास्त डोस होऊन गेला होता की ती वारंवार अशी बेशुद्ध होत होती. पण जेव्हा ती पूर्णपणे शुद्धीवर आली घरी, तेव्हा तिला आठवलं, तिने जेव्हा आपल्या शरीराची स्थिती पाहिली, तेव्हा तिला जाणवलं की तिच्यासोबत खूप वाईट झालेलं आहे. तिच्या शरीरातल्या वेदना आणि तिच्या शरीराची स्थिती हे सगळं बघून तिला जाणवलं की तिच्यासोबत खूप जास्त वाईट झालेलं आहे. ती खूप आठवू लागली की काय झालं माझ्यासोबत. आणि तिला जाणवलं की ज्या कारमधून ती गेलेली आहे त्या कारमध्ये तर डॅश कॅमेरा आहे. ती दुसऱ्या दिवशी कशी तरी ऑफिसमध्ये पोहोचली आणि तिने ती गाडी गाठली आणि त्या गाडीमध्ये जो डॅश कॅमेरा होता त्याला तिने उघडून सगळं पाहिलेलं आहे. आणि ते जे व्हिडिओज आहे तिने तिच्या जवळ घेतलेले आहे, त्यामध्ये जे CEO होते, ती शिल्पा मॅम आणि तिचा नवरा गौरव, हे सगळ्यांचं जो कालाचिठ्ठा आपण ज्याला म्हणतो ते सगळं तिच्या हातामध्ये होतं. ते काय काय बोलत होते हे सगळं त्या रेकॉर्डिंगमध्ये होतं, त्या व्हिडिओमध्ये होतं. आणि आता जो ठोस पुरावा होता तो तिच्या हातामध्ये लागला होता आणि तिला जाणवलं होतं की तिच्यासोबत खूप वाईट झालेलं आहे. कारण तिच्या कानातले इयरिंग्स नव्हते, तिच्या पायातले सॉक्स नव्हते, तिचे अंडरगार्मेंट्स नव्हते आणि तिला सगळीकडे ज्या वेदना होत होत्या त्यावरून तिला जाणवतच होतं की तिच्यासोबत खूप भयंकर झालेलं आहे. हे सगळे पुरावे घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली आणि पोलिसांजवळ तिने जाऊन तक्रार केली आणि पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलेलं. म्हणजे कंपनीचे CEO, ती शिल्पा मॅम आणि तिचे हसबंड गौरव सिरोही, ह्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि 4 दिवसांची कोठडी सुनावलेली आहे. पण असं म्हणतात ना की महिलाची शत्रू असते, तर ते या केसमध्ये अगदी तंतोतंत खरं होताना आपल्याला जाणवलं. कारण त्या पार्टीमध्ये, त्या कारमध्ये सगळेच लोक एकमेकांच्या ओळखीचे होते. रोज ते एकमेकांना भेटत होते. त्यांच्यामध्ये सुखाच्या दुःखाच्या सगळ्या गोष्टी होत असतील आणि अशा परिस्थितीमध्ये कोणी कुणाचा कसा काय फायदा घेऊ शकतो. आपण आपल्याच लोकांवरती, रोजच्या लोकांवरती जर विश्वास करणार नाही तर आपण कुणावरती विश्वास करावा, हा प्रश्न त्या मुलीला नक्कीच पडला असेल. कारण त्या कंपनीची एक्झिक्युटिव्ह हेड होती शिल्पा. तिने तिच्यासोबत अत्याचार केला, तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत अत्याचार केला आणि त्या CEOने सुद्धा तिच्यावरती अत्याचार केलेला आहे. ह्या लोकांना अगदी कठोर अशी शिक्षा व्हायला हवी. कारण माणसांना माणुसकीने जगण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते आणि ती म्हणजे माणुसकी. आणि तीच माणुसकी ह्यांच्यामध्ये जर नसेल तर ह्यांना नक्कीच कठोर शिक्षा व्हायला हवी. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.